महाराष्ट्रीयन फूड 328 मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे एकादशी धरतो आपण, पण उपवास सोडण्यासाठी काही गोड आणि वरण भात वगैरे लागतात, ते आपण बघणार आहोत. आधी पाणी उकळत ठेवले आणि आता आपण गोड पुऱ्या करून घेणार आहोत. पाणी उकळत ठेवले, त्यात वेलदोडे घातले किंवा हिरवी इलायची किंवा छोटी इलायची, त्याला कोणी असंच म्हणतं. आता आपण यात गूळ सोडणार आहोत. गूळ तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्हाला किती बनवायचे त्यानुसार टाका आणि पाणी त्यानुसार टाका. गूळ वितरून घेऊया, याच्यामध्ये गूळ वितरून घेऊया. तर आपण गूळ पूर्ण वितळून घेतलाय 5 ते 7 मिनिटासाठी. आता आपण तो गाळून घेऊया गाळणीने. थोडासा थंड होऊ द्या किंवा कोमट. इथे आपण गव्हाचं पीठ घेतलंय आणि बारीक रवा थोडासा घेतलाय आणि चिमूटभर सोडा घ्यायचा आहे, जास्त नाही घ्यायचं आहे. गोड पुऱ्या बनवायला खूप सोप्या असतात आणि झटकन होणारी गोष्ट आहे. ठीक आहे, आता आपण गूळ गाळून घेऊया चाळणीने, म्हणजे त्यात काळी कचर काही असेल तर निघून जातं. अशा पद्धतीने गूळ गाळून घ्यायचं आहे पिठामध्ये. जसं लागेल तसं गुळामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं. पीठ जास्त गुळ झाला तर थोडंसं पीठ परतून घ्या गोडाच्या अंदाजाने. एकादशीला दरवर्षी उपवास सोडायला आमच्याकडे हेच असतं. आज तुमच्याशी शेअर करतो. हे पीठ छान मळून घ्यायचं. इथं आपण जे पीठ मळून घेतलं होतं त्याच्या आपण एक पोळी लाटून घेतली, ग्लासाच्या साहाय्याने आपण पुऱ्या कापून घेतोय. अशा पद्धतीने आपल्या पुऱ्या तयार आहे. आपण ते आता तळून घेऊ. तिथे मी तेल तापत ठेवलं. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. कोणी याला गोड चाणक्या म्हणतो, कोणी गुळपुरी म्हणतं, किंवा कोणी आखाडा किंवा आखाडाला, शक्यतो आखाडामध्ये या पुऱ्या तळल्या जातात. त्यामुळे आपल्या पुऱ्या अतिशय छान फुगत आहे.
उपवास सोडण्यासाठी हा बेस्ट पर्याय असतो आमच्याकडे, किंवा दरवर्षी हेच बनवतो. बाकीचे मी तळून घेते. तुम्ही बघू शकता इथे आपली एकादशीची नैवेद्य थाळी तयार आहे. वरण आहे, भात आहे, भजे आहे, गोड पुऱ्या आहे, भेंडीची भाजी आणि कुरडई आहे. अशा पद्धतीने उपवास सोडायला एकदा ही थाळी अशा पद्धतीने बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.